पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतंच इथल्या प्राचीन मंदिराला एक भेट दिली. विशेष म्हणजे देशाच्या एखाद्या पंतप्रधानाने मंदिराला भेट देण्याची मंदिराच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हे मंदिर सध्या चर्चेत आलं असलं तरी या मंदिराला जवळपास 200 वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे. देहरादून आणि सहारनपूरच्या सीमेवर असलेलं हे मा डाट काली मंदिर 13 जून 1804 साली या मंदिराची स्थापना झाली. या मंदिराच्या स्थापनेमागे एक आगळी वेगळी आख्यायिका आहे. असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये इथे रस्ता आणि बोगद्याचं काम सुरू होतं, पण कामामध्ये सतत अडथळे येत होते. तेव्हा एका इंग्रज इंजिनियरला स्वप्नामध्ये देवी कालीने दर्शन दिलं आणि त्यांची एक मूर्ती प्रदान करत इथेच मंदिर बांधण्याचा आदेश दिला आणि तिथूनच सुरू झाली या मंदिराची खरी गोष्ट. स्थानिक महंत सुखबीर गुसाई यांनी त्या मूर्तीची स्थापना केली आणि आज ते ठिकाण एक सिद्धपीठ बनलंय. पण या मंदिराचं खरं नाव हे दंतकाली होतं, कारण देवीच्या उग्र रूपामध्ये त्यांचे दात बाहेर दिसतात. पण इंग्रजांना दंतकाली उच्चारताच आलं नाही आणि त्यांनी त्याला डाट काली म्हणायला सुरुवात केली. हळूहळू तेच नाव इतकं प्रसिद्ध झालं की आजही हे मंदिर त्याच नावाने ओळखलं जातं. आणखी एक गोष्ट, या मंदिराला शुरुवात की देवी मानलं जातं. म्हणजे या रस्त्यावरून जाणारा जवळपास प्रत्येक ड्रायव्हर इथेच थांबतो. नवीन गाडी असो, लांब प्रवास असो, लोक इथे आशीर्वाद घेऊनच पुढे जात असतात. स्थानिक लोकांचं असंही म्हणणं आहे की इथे मनापासून मागितलेली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे आता या मंदिराला राष्ट्रीय पातळीवरती अजून मोठी ओळख मिळेल आणि त्याची प्रसिद्धी वाढेल हे नक्की. पण तुम्ही कधी ऐकलं होतं का मा डाट काली मंदिराबद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.